अरे आता ही बया इथे काय करतीये? हिचा रॅम्प वॉक आज इथे आहे का? आणि मुळात हिला आत सोडलंच कुणी? मोनालिसाला अग्नेयच्या बंगल्याबाहेर बघून आरवच्या कपाळावर आट्यांचं जाळच पसरलं. तो नुकताच रॉकी सोबत तिथे यायला नेमकं गेटवरच सिक्युरिटी गार्डशी हुज्जत घालणाऱ्या या बाईचं दर्शन झालं त्याला. आणि नित्याच्या आशीर्वादाने आधीच गरम असलेला त्याचा मेंदू अजूनच तापला. सगळ्या भयानक मुली आज ह्याच्याच राशीला आलेल्या वाटतं. बाबा, अहो ती आत गेलीच कुठे आहे? तिला सिक्युरिटी आत सोडतच नाही आहे, म्हणून तर तिची कार अजूनही इथे गेटवर थांबलीये ना. रॉकीच्या बोलण्यावर आरवने रागातच त्याला एक टफ लुक दिला. आधीच या कमी कपड्यांच्या शॉर्टेजला बघून त्याचं डोकं फिरलेलं. आत्ताच कुठे त्याच्या भाईचं लाईफ मार्गी लागत होतं. त्यात जर हे मोना नावाचं वादळ परत त्याच्या आयुष्यात डोकावू पाहत असेल तर ह्यावेळी त्या वादळाला या आरवला पार करावं लागणार होतं. त्याला आता त्याच्या भाईच्या आणि सियाच्या लाईफ मध्ये तरी फक्त सुख हवे होतं आणि त्यासाठी तो काहीही करू शकत होता. त्या सिक्युरिटीने नक्की तिला कशाला अडवलंय ते विचार बाबा त्याला, कारण तो भांडतोय कमी आणि तिला ताडतोय जास्त. एकतर तिला काय स्वतःचा बाजार भरवायची सवयच आहे. काय झाकावं आणि काय दाखवावं ह्याचीही अक्कल नाही या बाईला. तिचा तो तोकडा ड्रेस बघून आरवचं रक्त जास्तच खवळलं. त्याच्या भाईला रिझवायला ही बाया मुद्दाम असा ड्रेस घालून आलीये हे न समजण्या इतका तो मूर्ख नक्कीच नव्हता. त्याचं ऐकून रॉकीचा हसू भस्कन बाहेर पडलं, कारण खरंच समोरची सिक्युरिटी तिचं डोकावून पाहणारं श्री सौंदर्य बघून पुरती हँग झालेली. मुद्दाम तिला शब्दात गुंडाळत ताडायचं काम चालू होतं त्यांचं. जणू फ्री मध्ये बघायला भेटतंय तर का सोडा असे पवित्र विचार त्यांच्या मेंदूला अगदी कट्टर अशी प्रेरणा देत होते. कोणाचं लक्ष नाही बघून आरवने रागात असा काय हॉर्न वाजवला की क्षणभर सगळ्यांच्या कानठिळ्याच बसल्या. आणि आता त्याच्या कारवर लक्ष जाताच त्याच्या बाजूचा डोअर उघडला गेला. तसे इथे मोनालिसाचे डोळेच मोठे झाले आणि ती तणतणतच पुढे आली. तशी मगाचपासून गाडीतून मान डोकावून मोनालिसाचं भांडण एन्जॉय करणारी रीटा लगबगीत खाली उतरली. हाऊ डेअर यू! मगाचपासून मी इतका टाइम झाला तुम्हा लोकांना गेट उघडायला सांगतीये, तर तुम्ही मला आतही पाठवत नाही आहात. आणि आता ही कार कशी काय आत जाऊ शकते? तुम्हाला माहित तरी आहे का मी कोण आहे ते? मोनालिसाचे डोळे आता रागाने आग ओकत होते. उभ्या आयुष्यात इतकी इज्जत तिची कधीच निघाली नव्हती आणि आज तर इज्जतीचा पार पंचनामा झालेला बघून भलतीच चिडली होती ती. इतकी की तिचा तो गोरापान चेहराही रागाने लाल भडक झालेला. आरवच्या गाडीच्या काचा काळ्या असल्याने तिला ती कार कोणाची आहे, आत कोण बसलंय ह्याची काहीच कल्पना नव्हती. तिला फक्त काहीही करून आत जायचं होतं. म्हणून अग्नीला भेटण्यासाठी ती आयुष्यात पहिल्यांदा तिच्या कारमधून खाली उतरत कोणाशी तरी हुज्जत घालत होती ना. पण ती इतक्या काही जोरात केक काटत होती की शेवटी आपले नवाब दात ओठ खात वैतागातच खाली उतरले. तसा रॉकीही गडबडून बाहेर पडला. मागचे गार्ड लगेच अलर्ट होऊन पुढे होणार की रॉकीने लांबूनच त्यांना थांबण्याचा इशारा केला. नाहीतर या मोनालिसाच्या नादात सगळेच कोमात गेले असते. एक्सक्यूज मी, व्हॉट्स गोइंग ऑन हिअर? अँड मिस, तुम्हाला असं नाही वाटत का तुमचा हा आवाज तुमच्या पर्सनॅलिटीला शोभत नाही म्हणून? मागून अचानक आलेल्या त्या रागीट आवाजाने मोनालिसा सोबत रीटानेही वळून पाहिलं तर मागे आरवला बघून मोनालिसा काहीशी शांत झाली. पण रीटाच्या मात्र डोळ्यात किती ती चमक आली
हे तर कोणी विचारूच नका. राजस्थानमध्ये समुद्र गवसल्यासारखा आनंद झालेला तिला. अगं बाई, आधीच ती चिपकू क्युटी काय कमी आहे का, जे ही रीटा ही रेसिंग मध्ये उतरायला लागली. आणि जिने उतरायला हवे ती वेडी तर कडेकडेने बाजूला होत होती. अवघड आहे बाबा आरवचं. खरंच सगळे नग या लेकराच्याच पदरी पडलेले. यू आर आरव राईट. आरवचा फेस कट ऑलमोस्ट अग्नीसारखाच असल्याने मोनालिसाने त्याला लगेच ओळखलं. आणि त्याला बघून आता तिलाही काय तो आनंद झाला. पूर्ण 32च्या 32 दातांची ऍडव्हर्टायझिंग करत ती 2 पावलं पुढे आलेली. त्याला बघून तर इतका आनंद त्याच्या क्युटीलाही झाला नसेल. सर, तुम्ही कसले हँडसम आहात ओ. इथे मोनालिसाच्या त्या ओव्हर रिॲक्शनला बघून आरव वैतागून काही रिॲक्ट करणार की त्याआधीच रीटामध्येच पचकली. पण तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या नजरेतून ओसंडून वाहणारा तो अत्यानंद बघून आरव तर अवाकच झाला. म्हणजे आपल्याला बघून कोणी इतकं खुश व्हावं ही त्याच्यासाठी तरी फास्टच वेळ होती. म्हणून अगदीच भारावून गेला तो. क्षणभर तर आपणही काय कमी हँडसम नाही या विचाराने साहेबांची छाती किंचित फुगलीही. ते बघून रॉकीला तर हसूच आलं. आता तुम्ही कोण. या माणसाची स्तुती काय केली हा तर पंचायती करायलाच बसला. मी मोना मॅडमची सेक्रेटरी रीटा. रीटाने तिची बत्तीशी दाखवतच तिची ओळख सांगताच आरवला हा पीस थोडा अँटिकच वाटला. रॉकीदा, नाव सांगताना इतकं हसण्यासारखं काय आहे. आरव एक पाऊल मागे टाकत हळूच रॉकीच्या कानात कुजबुजला. रीटाचं ते फाकलेलं हसू बघून नेमकं कसं रिॲक्ट करावं हेच त्याला समजेना. बाबा, आता तुमच्यासारखा मोठा माणूस ओळख देत असेल तर नशीब समजा. तिने फक्त 32शी दाखवलीये, तिची कवळी काढून दिली नाही. रॉकीने आरवला आणखीनच हरभऱ्याच्या झाडावर चढवताच आरवची छाती तर अभिमानाने फुगूनच आली. तरी बरं, शर्ट फाटून त्यातून ती छाती बाहेर डोकावली नाही ते. नाही तर इथे रीटाबाईंनी फक्त दातांची कवळीच काय तर तिच्या दोन्ही किडण्याही काढून आरवच्या समोर ठेवल्या असत्या. रीटा, विल यू कीप क्वाइट. आरव, मला अग्नींना भेटायचं आहे. प्लीज यांना सांगा मला आत सोडायला. मोनालिसा त्या सिक्युरिटीवर रागीट नजर टाकत आरवला विनवणीच्या सुरात बोलली. पण ती या नवाबांना विनंती करून तरी काही उपयोग होता का. कारण आता तिच्या आयुष्याची डोर अग्नीच्या हातात होती. सॉरी मॅडम, पण बॉस तुम्हाला इथे नाही भेटू शकत. रॉकीने तिच्या विनंतीला अगदी पद्धतशीरपणे धुडकावूनच लावलं. मी तुला विचारलं का. मी आरवशी बोलतीये ना. सो नाऊ डोंट इंटरप्ट टू अवर कॉन्व्हर्सेशन. रॉकीच्या बोलण्याने कशीबशी स्वतःला शांत करणारी मोनालिसा फुटली शेवटी. आधीच तिला सुरुवातीपासूनच त्याच्यावर राग होताच. कारण तोच तिच्या अग्नेयपर्यंत पोहोचण्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा होता. तिने रॉकीला असं रूड टोन मध्ये उत्तर दिलेलं बघून इथे आरवचा जफडा घट्ट झाला. तिचा हा फालतूचा ॲटिट्यूड तो त्याच्या लोकांना घेऊन सहनच करणार नव्हता. मिस मोनालिसा, हे ऑफिस नाही आहे तर आमचं घर आहे. इथे आउटसाइडर्सला अलाउड नाही आहे. तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही रॉकीदाला सांगा. बिकॉज तुमचा जो काही इश्यू आहे तोच भाईपर्यंत पोहोचवू शकतो. ते राईट्स फक्त त्याच्याकडेच आहेत. पण सॉरी, तुम्हाला इथे आत एंट्री नाही भेटू शकत. आरवने अगदी अदबीने ओठांवर जबरदस्तीचं गोड हसू ठेवून मोनालिसाला डायरेक्ट बाहेरचा रस्ता दाखवला. तसं इथे मोनालिसाने दात आवळले. पण तरी तिला सध्या जर अग्नेयला भेटायचं असेल तर समोरच्या व्यक्तीला मनात नसतानाही रिस्पेक्ट देणं आवश्यक होतं.
या रॉकीने जर ऑफिसमध्येच अग्नींना भेटायची मला अपॉइंटमेंट दिली असती तर मला इथे यायची तरी गरज पडली असती का? पण तिथेही सिक्युरिटी मला आत जाऊ देत नाही आहे. लुक आरव, अग्नींना भेटणं माझ्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. हा माझ्या करिअरचा प्रश्न आहे. मी इथे कोणत्या पर्सनल कामासाठी नाही आलीये. यावेळी मोनाने तिच्या कामाचं कारण पुढे करताच इथे आरवच्या भुवया उंचावल्या ना. फॅशन शो मध्ये असू दे की इंडस्ट्रीज मध्ये असू दे, नेहमी तोऱ्यात मिरवणारं समोरचं हे ग्लॅमरस व्यक्तिमत्व आज चक्क करिअरसाठी अग्नेयच्या दारात आलेलं. ते बघून आरवला जास्त फारसं आश्चर्य वाटलं नाही. म्हणजे नक्कीच त्याच्या भाईने तिच्या करिअरची काशी घातलीये हे समजायला त्याला टाइम लागला नाही. त्याने काहीशा संशयी नजरेने रॉकीकडे वळून पाहिलं तर तो खुनशी हसताना दिसला त्याला. त्यावरून तर त्याचा संशय खराच ठरला. या भाईने नक्कीच हिच्या शेपटीवर पाय दिलाय वाटतं, म्हणूनच ही तडफडत इथपर्यंत आलीये. पण हिला आत मीही सोडू शकत नाही, कारण आत वहिनी आहे आणि हिच्यामुळे ती हर्ट झालेली मला कदापि चालणार नाही. आरव काहीसा विचार करतच होता की त्याच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. तसं त्याने त्याचा फोन चेक केला आणि एक नजर अग्नियाच्या बंगल्यावर टाकत गालात हसतच त्याने नकारार्थी मान हलवली. लुक मिस मोनालिसा, जर तुम्हाला तुमच्या करिअर बद्दलच बोलायचं असेल तर रॉकीला तुम्हाला अपॉइंटमेंट देतील. तुम्ही भाईंशी ऑफिसमध्येच बोलून घ्या, कारण आत्ता माझा भाई आणि वहिनी आज त्यांचा पर्सनल क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत. त्यात मलाही बिलकुल आवडणार नाही त्यांना कोणी डिस्टर्ब केलेलं. सो प्लीज एक्सक्यूज. आरव मुद्दामून मोनालिसाच्या वर्मावर घाव घालून रॉकीला घेऊन तिथून ऑफिसकडे निघून गेला. पण मोनालिसा मात्र त्या बंगल्याकडे भरलेल्या डोळ्यांनी बघत रागात धुसमुसत राहिली. अग्नेय त्याच्या वाईफ सोबत आत आहे या फक्त विचारानेच तिचं पूर्ण शरीर होळपळून निघालेलं. तिची स्वप्न, तिचं प्रेम, तिची ती असहनीय पीडा तिच्या डोळ्यांवाटे बाहेर ओसरू लागलेली. मॅडम, अहो तुमच्या इतक्या रागात बघण्याने तो बंगला काही वितळून जाणार नाही आहे आणि तुम्हीही चला लवकर. त्या रॉकीच्या हातापाया पडून आधी अग्नी सरांची अपॉइंटमेंट घेऊ, नाही तर थोड्या दिवसात तुम्हीच तुमच्या बंगल्यातून रस्त्यावर याल. रीटा मोनालिसाला बडबडतच जाऊन गाडीत बसली. तसा मोनाही पाय आपटत का असेना तिच्या मागे गेली. सध्या अग्नीला भेटणं तिला जास्त महत्वाचं होतं, म्हणून ती कोणताच तमाशा करू शकत नव्हती. कारण आता ह्या क्षणी तिचा अग्नेय विरुद्धचा एक आवाजही तिचं इंडस्ट्रीतल आहे तेवढं नाव मिटवायला पुरेसं होतं, कारण त्याचा तेवढा दबदबाच होता. अहो, बाहेरून आता आरूचा आवाज आला का? इकडे सिया नाश्त्याच्या प्लेट घेऊन उठतच होती की तिच्या कानावर काही आवाज पडले. तशी दरवाजाकडे नजर फिरवत तिची पावलं जागीच थांबली. जाना, इथे समोर तुझा नवरा बसलाय तरी तुला आरवची आठवण येते का? निदान इथे तरी मला माझी वाईफ पूर्ण भेटेल म्हटलं, पण मे बी इट्स इम्पॉसिबल. अग्नेय तिचं लक्ष डायव्हर्ट करत तिला घेऊन किचन मध्ये येत तिच्या हातातल्या प्लेट्स आधी सिंक मध्ये ठेवतो आणि अगदी लटक्या रागात तिला मागून मिठीत घेतो. तशी ती गालात हसली. तिच्या प्रेमाबाबतीत साहेब जरा जास्तच पजेसिव्ह होते आणि ती त्याच्यासोबत असताना तर त्याला बाकी कोणाचा विषयही नको असायचा. फक्त ती आणि तो इतकंच हवे असायचं त्याला. अहो, लहान आहे ना तो, त्याच्यावर काय जळता? सियाला तर तिच्या या सडू राक्षसाचं हसूच आलं. त्यात जास्तीचं प्रेमही आलं ते वेगळं, कारण साहेबांच्या प्रेमाचा झरा आज जरा जास्तच ओव्हरफ्लो होत होता. आजकाल माझी प्रिन्सेस
फक्त रात्रीच तर माझ्या वाट्याला येते, बाकी दिवसभर तर त्याच्यासोबतच असते ना. अग्नेयने तिला स्वतःकडे वळवत हळू आवाजात बोलतच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याच्या जाणाला साडीत बघून आत्ताही साहेब कंप्लीट चार्ज झालेले, पण आत्ताही ही मिलनाची तडप त्याला रात्रीपर्यंत सहन करावी लागणार होती. अहो, भले आपली सोबत फक्त रात्रीची असते, पण ती रात्र पूर्ण दिवसापेक्षाही जास्त गोड आणि सुखद असते असं नाही वाटत का तुम्हाला? तेव्हा माझे हे सडू राक्षस फक्त माझे असतात आणि मी फक्त त्यांची. सियाही त्याच्या नजरेतल्या त्या मोहक तक्रारीला लाजत का असेना उत्तर देत त्याच्या मिठीत शिरली. खूप खुश होती ती आज, कारण काल रात्रीपासून तिचे अहो तिच्या सोबतच होते. त्याने तिला जे स्पेशल फील करून दिलेलं त्याने ती अगदी भरून पावलेली. जाना, जर आता ऑफिसला जायचं नसतं तर आजचा पूर्ण दिवसही मी तितकाच गोड आणि सुखद केला असता. अग्नेय हातात सुस्कारा सोडत जड कंठाने तिला बाजूला करतो, पण त्याचं पडलेलं तोंड बघून तिला हसूच आलं. अगदी लहान मुलासारखं तोंड झालेलं त्याचं, जणू त्याच्याकडून कोणी त्याची फेवरेट चॉकलेटच लांब केलीये. प्रिन्सेस, डोंट लाफ, ओके? तू मला आता जितकं तडपवत आहेस ना, तितकं सगळं रात्री विथ इंटरेस्ट मी वसूल करेन. तिला हसताना बघून साहेब चिडले ना. रागातच तिच्या कमरेत हात घालून त्याने चिडतच तिला जवळ ओढलं आणि काहीशा टशननेच तिच्या नजरेला नजर भिडवली. अहो, मला तुमची ही प्रेमळ वसुलीही मंजूर आहे, पण चला आता आपल्याला निघावं लागेल. मला ऑलरेडी उशीर झालाय. घ्या, या मॅडम एका कंपनीच्या मालकालाच उशीर झाल्याबद्दल सांगतायत, मग त्याने काय आता त्या टाइमला पकडून रडूनच दिलं पाहिजे. ठीक आहे, बाहेर आरव तुझी वेट करतोय. अँड येस, मी इथून डायरेक्ट साईडवर चाललोय, सो माझा लंचही तिथेच होईल. त्यामुळे डोंट यू डेअर टू स्किप युअर लंच. अग्नेय शेवटचं वाक्य थोडं धमकवतच बोलताच सियाने ओठांचा चंबू करून इवलूस तोंड करून त्याच्याकडे बघितलं. तसा त्याने मनातच डोक्याला हात लावला. आधीच तिला साडीत बघून त्याच्या शरीरात आग लागलेली, त्यात ही मुलगी आणखीनच भडका उठवत होती. उफ, कसं बाई सावरायचं त्याने तरी. शेवटी न राहून त्याने तिच्या त्या रसाळ ओठांच्या चंबूला त्याच्या ओठांत घेत तिला अजूनच त्याच्या शरीराला खेटून घेतलं आणि त्याचं मन भरेपर्यंत एक दीर्घ किस घेऊन तो बाजूला झाला. आय लव्ह यू प्रिन्सेस, बाय अँड टेक केअर. पण आता अजून थांबणं त्याच्यासाठीच धोक्याचं होतं. तो अजूनही डोळे मिटून मोठे मोठे श्वास घेणाऱ्या आपल्या पाखराला मनात साठवत तडक बाहेर पडला. तसा तिने लाजून चेहऱ्यात झाकला. त्याच्या स्पर्शात आधीच गडबडलेली ती नंतर मात्र त्याला प्रतिसाद देण्यात तिला उशीर झालेलाही विसरून गेली आणि बाहेर आपला आरव हॉर्न वाजवून वाजवून बेहाल झाला. राघव, अरे तुझं डोकं फिरलंय का? आपली मीटिंग हॉटेल सनशाईन मध्ये आहे, मग तू ड्रायव्हरला अग्निहोत्री इंडस्ट्रीज मध्ये वळवायला का सांगितलं? विष्णू तर राघवच्या वागण्याला पुरता वैतागून गेलेला. एका मुलीसाठी त्याचं इतकं वेडं होणं त्याला समजतच नव्हतं. पण काय करणार, आपल्या विष्णूने अजून आपल्या सिया राणीला बघितलं नाही ना. बघितल्यावर वेड कशाला म्हणतात ते आपोआप कळेलच. रिलॅक्स विष्णू, आपली मीटिंग 5 वाजता आहे आणि आत्ताशी 4 o'clock झाले. राघवेंद्र अग्निहोत्री इंडस्ट्री बाहेर कार थांबतात खाली उतरून भरभर पावलं टाकत लिफ्ट मध्ये घुसणार की एक्सक्यूज मी, तुमचं कार्ड पडलं. तोच मागून आलेल्या त्या नाजूक आवाजाने
त्याने झटक्यातच वळून पाहिलं आणि बस त्याचे डोळे विस्पारले. मग काय वाटतं तुम्हाला, ह्यावेळी राघवेंद्रच्या समोर कोण आलं असेल? फायनली तो क्षण आला असेल का, ज्याची तुम्ही आणि मी दोघही आतुरतेने वाट पाहतोय. कारण जोपर्यंत आमना सामना होणार नाही तोपर्यंत थर्रार कसा सुरू होईल ना. त्यामुळे बघूया आता हा आमना सामना आणि ही पहिली वहिली भेट झाली का ते. त्यासाठी पुढचा भाग नक्कीच पहा, जो नक्कीच थर्रारक असणार आहे. आणि आजचा माझा हा भाग कसा वाटला हेही कमेंट्स करून कळवा. आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आत्ता तरी आवर्जून सबस्क्राईब करा. कारण ह्यानंतर लवकरच माझ्या न्यू स्टोरीजचा पोस्टर मी अपलोड करेन. मग त्याच्या उत्सुकतेसाठी तरी आता सबस्क्राईब करूनच सोडा.